ऑटो चॉईस आणि ॲक्टिव्ह चॉईस काय? पहिलं ऑटो चॉईस बघू. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, मार्केट कॅप, शेअर्स यातलं काहीच कळत नाही, पण पैसे सुरक्षित राहावेत असं वाटत असेल, तर तुम्ही ऑटो चॉईस करू शकता. इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ह्यावर आम्ही पॉडकास्ट केला आहे, तो नक्की बघा. आता ह्यात तुमचं वय, तुम्ही मॅरिड आहात की नाही, या सगळ्या गोष्टी पडताळून सिस्टम स्वतः ठरवतात की इक्विटी शेअर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्ड ह्यांमध्ये किती टक्के इन्व्हेस्ट करायचे ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट होतं. सुरुवातीला इक्विटीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होते, मग जसं जसं वय वाढतं त्यानुसार इक्विटीचे टक्के कमी कमी होत जातात. म्हणजे रिस्क कमी होत जाते. त्यामुळे ऑटो चॉईस ही सेफ आहे. सुरक्षित गुंतवणूक तर होतेच, त्यासोबत नो हेडेक. आता ॲक्टिव्ह चॉईस काय आहे ते बघूया. यात तुम्ही तुमच्या मर्जीचे मालिक आहात. जर तुम्हाला इक्विटी शेअर्सचं चांगलं नॉलेज आहे, रिस्क घेणं तुमची सवय आहे, तर तुम्ही ॲक्टिव्ह चॉईस घेऊ शकता. यात तुम्ही तुमच्या मनाने इक्विटी, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये टक्के निवडू शकता. यात सुद्धा वयानुसार इक्विटी कमी होणार. यातही इक्विटीमध्ये 75%च वाढवू शकता. बाकी टक्के तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज वाढवण्याचं स्वातंत्र्य मिळतं. हाय रिस्क, हाय रिटर्न.